हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी आहे कविता आणि माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तुमचे। तर आज मी हा जो ब्लाऊज स्टिचिंग केलेला आहे, तर हा जो ब्लाऊज आहे बघा, लटकन वगैरे बनवलेला आहे मस्त। तर हा ब्लाऊज आहे 28 साईजचा आणि खूप छान असा झालेला आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे। फक्त 28 साईजचा ब्लाऊज आहे हा। तर पूर्ण मी कटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे। कटिंगचा व्हिडिओ बघा आणि ह्याला हुक करायचे आहेत, अजून लुक करायचे आहेत, हुक बाकी आहे ह्या ब्लाऊजची। आणि 28 साईजचा ब्लाऊज आहे। पूर्ण कटिंग लगेच बघा मी ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर संपूर्ण कटिंग पहा आणि तुम्ही सुद्धा छान छान असे ब्लाऊज शिका मैत्रिणींनो, कारण की कधी कधी वेळ मिळत नाही मला। आता बरेच दिवस झाले व्हिडिओ मी आता लाईव्हमुळं मला वेळच मिळत नाही आहे। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। बघा स्लीव अशा शिवलेल्या आहेत मी, स्लीव लॉंग सांगितलेल्या होत्या आपल्याला, तर अशा पद्धतीने मी स्लीव शिवलेल्या आहेत। तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। लटकन वगैरे लावलेला आहे आणि 28 साईजचाच आहे। तर पूर्ण कटिंग मी दाखवणार आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया कटिंगसाठी, ठीक आहे। तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो। छान छान कमेंटसुद्धा करा तशाच। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजण? आहे हो मस्त असाल। तर आता हा जो ब्लाऊज आहे 28 साईजचा ब्लाऊज, त्याचा पूर्ण आपण माप घेणार आहोत आणि पाहणार आहोत किती माप आहे, त्यानुसार मग आपण 28चा आहे हा ब्लाऊज। तर आता आपण तसंच आपण मागचा गळा पण घेणार आहोत, पाहणार आहोत आणि तसेच आपण आणि हुक लावून घ्यायचे आहेत आपल्याला। हुक लावून आपल्या शोल्डर सुद्धा बघायचा आहे आणि छाती घडी पण बघायची आहे। सर्व आपल्याला चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता आपल्याला छातीचा चौथा भाग सुद्धा काढून घ्यायचा आहे। तुम्ही लिहून ठेवलं तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे तुम्हाला ते लिहून घेतलेला जवळ घेता येईल माप बघायसाठी, किंवा मग ब्लाऊज घेतला तरी चालेल। तर आता इथं आपल्याला 13 उंची ठेवायची आहे, तर मी 14 उंची घेतलेली आहे आणि शोल्डर फक्त 5 घेतलेला आहे। इथे साईज छोटी आहे, तुम्ही पाहिलेली आहे। आणि तसंच 5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 5 इंच मुंडा घेतलेला आहे। 5-5च घेतलेला आहे मी दोन्ही। छाती घडी आपली 8 इंच आलेली आहे आणि कंबर आपली 7.5 आलेली आहे। कंबर 7.5 आलेली आहे, तर ती मी घेतलेली आहे। कोणाकोणाच्या बॉडीमध्ये फरक असतो, त्यानुसार माप येत असतं मैत्रिणींनो। नेहमीचे मापी वेगवेगळे असतात, बॉडीनुसारच माप आपले असतात। असं नाही की 28चा चौथा भाग किती येतो तेवढाच घ्यायला पाहिजे, असं काही नसतं। आपलं माप जो येतो बॉडीचा बरोबर तो आपल्याला बघायला लागतो। आणि आता इथे बघा शोल्डर पट्टी फक्त 2 इंच मी जो खुल्ला शोल्डर असतो तो घेतलेला आहे आणि बाकी मग 3 इंच पट्टी ती मागची 2.5 इंच आपली होणार आहे। आणि बॅकचा जो गळा आहे त्यांना 4 इंच पाहिजे खालच्या साईडला आणि वरचे 9 इंच गळा आलेला आहे, तेवढा मी इथे ड्रॉ केलेला आहे। कारण की मला त्यांनी 2 वेळा सांगितलेलं आहे गळा खूप ब्रॉड नको आहे, मला मापातच पाहिजे। त्यासाठी मग मी त्यांचा पहिला चौकोनी आहे, तर चौकोनीचा शिवा किंवा मटका शिवा असं त्यांनी मला सांगितलं होतं। त्यानुसार मी आता कन्फर्म कोणतं शिवा असं म्हणून विचार करत आहे। आता मी थोडासा शेप दिलेला आहे असं मटक्यासारखा, असं गोल असं झालेला आहे तो गळा, मस्त मटक्यासारखा झालेला आहे। आता स्लीवचं माप घ्यायचं आहे आणि स्लीवसुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। पूर्ण तयार त्यांची 9 इंच आहे, म्हणजे आपली त्रिकोण कशी स्लीव आहे तशीच, पण त्यांच्या हाईटनुसार ती स्लीव आहे। तर इथं आपल्याला 1 इंच अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे, कारण की टिचिंगचा कपडा आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे, ठीक आहे। तर इथे बघा कटोरी आहे 28 साईजपासून मी ही 40 साईजपर्यंत ही कटोरी मी यूज करते। तर ही कटोरी आपण वाढवून घ्यायची, कमी कशी करायची, ती सगळी मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। किंवा तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सगळं दाखवेल, ठीक आहे। आणि पेपर पॅटर्न कोणाला पाहिजे असेल तर ते सुद्धा मला सांगा। आणि 40च्या पुढे पेपर पॅटर्न दुसरा आहे माझ्याकडं, तो तर जास्त मी यूज नाही करत, हेच जास्त यूज करते मी पेपर पॅटर्न। आता इथे ड्रॉपिंग आपली पूर्ण झालेली आहे, कारण की एवढं वेळ जास्त घालवायचा नाही की डबल आपण कटोरी। आता बघा डायरेक्टली कपड्यावरती डबल कटोरी काढली आपण कपड्यावरती, तर मग आपल्याला कटोरी काढल्यानंतर दुसऱ्या कपड्यावर ठेवा आणि परत मग ती कटोरी काढा, मग ती कपडा आपला वाया जातो, किंवा मग पेपर कटिंग करा। त्यापेक्षा मग मी हे यूज करत असते, ह्याच्यावरनं वाढून घेते पटकन, वेळ पण वाचतो आपला। त्यासाठी मी कधी पण
बघा बसले तर मग पटकन कटिंग होती आपली. वेळ आपला खूप वाचतो ह्याच्यामध्ये, म्हणून पेपर पॅटर्न असला ना मग काही टेन्शन नसतं, लवकर आपली कटिंग होती. आता इथे गळानंतरच मी कट करते. आता साईड पार्ट जो आहे तो कट करून घेते व्यवस्थित, हळूवार पद्धतीने व्यवस्थित शेप आपला, किंवा पिन वगैरे लावून घेऊ शकता तुम्ही. पिनअप केलं नसेल तर मग म्हणजे हलणार नाही तो. आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला मुंढा चेक करायचा आहे. आणि जर तुम्हाला स्लीव कट करायची असेल डायरेक्टली अशी, तर मग मुंडा चेक करून घ्यायचा आहे बॅक नेकचा. नाहीतर मग आता स्लीवची कटिंग आहे माझ्याकडं, तर मग मी तिचा चौथा भाग टाकायचा आपल्याला आणि कट करून घ्यायची. थोडंसं 2 इंच आपला एक्स्ट्रा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने. आता ही मी क्रॉसपट्टी काढत आहे. झालं. आता आपला मेन फॅब्रिकवरती आपण पटकन कटिंग करून घेऊया. तशीच मी पूर्ण टिचिंग आहे ना, आता हे उलटं पालटा सेम दिसतंय मला, म्हणून मी आता चेक करत आहे. आणि ह्याचं पूर्ण कटिंग मी आखा ब्लाऊज मी लाईव्हमध्ये लाईव्ह घेता मी टिचिंग केलेला आहे. तर हा सुद्धा तुम्ही नक्कीच बघा मैत्रिणींनो. पूर्ण टिचिंग मी लाईव्हमध्ये दाखवलेली आहे, तर बघायचं विसरू नका. लाईव्हचा व्हिडिओ नक्कीच बघा, बाकीचे पण व्हिडिओ बघा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता बॅक पार्ट ठेवलेला आहे, ते साईड पार्ट वगैरे सगळे पटापट ठेवून घ्यायचे आणि कटिंग करून घ्यायची अशा पद्धतीने. पेपर पॅटर्न जर असलं तर 20 मिनटामध्ये आपण 10-20 मिनटामध्ये पटकन कटिंग करू शकतो. 10च मिनटं लागतात ठेवायला व्यवस्थित. एवढंच आहे की आपलं बॉर्डर वगैरे सगळं व्यवस्थित चेक करायचं, बघायचं आहे. एवढं गडबडीने कट करायचं नाही कधीच. सगळं चेक केल्यानंतरच आपल्याला इथं कटिंग करायची आहे. कुठल्याही कामाला घाई करून जमत नाही. फक्त शिवायला मला वेळ लागतो, कारण की हाफ शटलच मशीन आहे माझी, पण शिवायला थोडं वेळ लागतो मला. कारण की अर्धा तासात, लोक म्हणतात अर्धा तासात मी एक ब्लाऊज शिवते, हे करते. मला नाही होत, मला 1 तासाच्यावर लागतं. 1 तास कंप्लीट मला फक्त शिवायला लागतं ब्लाऊज. अर्धा तासात मला होतच नाही, कारण की अस्तर जॉईन करायचं असतं. आणि आहे मशीन लावलेली आहे, मोटर आहे, तरी पण मी सांगते मला लागतो वेळ. लोक दिवसातून 10-15 असे शिवतात, मला नाही, मी नाही शिवत आणि शिवू शकत पण नाही मी एवढे. ते सांगते, मी दिवसातून लई तर लई 2 शिवते, जास्त शिवत नाही. एखादा अर्जंट असेल